वळ्या पुढल्या बातमीकडे. प्रताप सरनाईकांनी विनोद कांबळींची विचारपूस केली आहे. रुग्णालयात जाऊन त्यांनी विनोद कांबळींची भेट घेतली. विनोद कांबळी याच्यावरती उपचार सुरू आहेत. विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या नावे त्यांनी 30 लाखांची मदत देखील दिली आहे. आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मला आज विनोद कांबळीची भेट घ्यायला इथं पाठवलं. काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 5 लाखाची मदत पण जाहीर केली. ते 5 लाख परत त्याच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले ते एक 4-5 लाख आणि अजून एक 20 लाख म्हणजे 30 लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल. अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं आहे त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल. गडकरी साहेबांशी माझी 2 वेळा नागपूर येथे आणि ठाणे येथे भेट झाली होती. मी त्यांना माझ्या डोक्यातील जी संकल्पना ती सांगितली. आपल्याकडे एमएमआर क्षेत्रामध्ये वाहतुकीची जर व्यवस्था बघितली तर अतिशय दारुण झालेली आहे आणि सगळी वाहतूक रस्त्यावर आहे. अशा वेळेस जर तुम्ही हवेतील वाहतूक चालू केली म्हणजे 18 ते 20, 15 ते 20 जेवढ्या केबल कारची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे त्या बसेस जर चालू केल्या तर एमएमआर क्षेत्रामध्ये का होईना पण त्या केबल कारच्या माध्यमातून आपण वाहतूक व्यवस्था करू शकतो. हवाई वाहतूक 7 तारखेला दिल्लीला जाणार आहोत गडकरी साहेबांची भेट घ्यायला आणि 7 तारखेला महाराष्ट्राच्या परिवहन खात्यातर्फे बनवलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही सादर करतो.